आज आपण पाहतोय तांदूळ कुंद्र्याची भाजी. ही भाजी रानभाजीमध्ये मोडली जाते. अतिशय चविष्ट आणि रुचकर लागणारी ही भाजी अतिशय पौष्टिकही असते. खायला तर रुचकर आहेच, पण गुणानेही ही भाजी थंड असते. तर पाहू शकता अशा प्रकारची ही भाजी दिसते. या भाजीला तांदूळ कुंद्रा असे म्हणले जाते. रानभाजीमधल्या या भाज्या अतिशय रुचकर अशा असतात. त्यामुळे आपण अधूनमधून अशा रानभाज्या नक्कीच केल्या पाहिजेत. अशा भाज्या ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत. खेडेगावामध्ये अशा प्रकारच्या भाज्या बहुतेक पाहायला मिळतात, पण आपल्या शहरी भागामध्ये अशा भाज्या बहुतेक करून पाहायला आपल्याला मिळत नाहीत. परंतु सध्या विक्रीसाठी भरपूर प्रमाणात अशा भाज्या येत आहेत. तर ही भाजी करायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे आणि चवदार अशी होणारी ही भाजी आहे. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छानपैकी प्रीहीट झाली की आपण त्यामध्ये घालणार आहोत तेल. तेल छानपैकी गरम झाले की आपण त्यामध्ये घालणार आहोत मोहरी आणि जिरे. छानपैकी आपण मोहरी आणि जिरेचा तडका तयार करणार आहोत. या भाजीमध्ये जास्त काही आपल्याला मसाले नसतात. रेग्युलर जे मसाले असतात तेच आपण यामध्ये यूज करणार आहोत. आता त्यामध्ये घालणार आहोत आपण त्यानंतर लसणची पेस्ट घालणार आहोत आणि लसण छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. लसण छान फ्राय झाला की आपल्याला आपली ही स्वच्छ धुतलेली भाजी आपल्याला ही घालायची आहे कढईमध्ये. अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे. एकदम चविष्ट आणि रुचकर आणि पौष्टिक तर आहेच आहे. गुणाने थंड आहे. बहुतेक करून उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाल्ली जाते. तर ही भाजी आपण शेतामध्ये जास्त करून पाहतो. तर ही भाजी कोणत्याही शेतामध्ये पेरली जात नाही. तर एखादे कडधान्य किंवा धान्य लावलेले असते शेतामध्ये, त्यामध्ये ही आपोआप उगवली जाणारी भाजी आहे. या भाजीला विशेष करून लावली जात नाही, तर ही आपोआप उगणारी भाजी आहे. अगदी सहज आपण जर शेतात गेलो तर ही भाजी आपोआप उगलेली आपल्याला दिसते आणि अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपण ही भाजी करणार आहोत. तर पाहू शकता त्यामध्ये आपण घातलेले आहे चवीनुसार मीठ आणि छानपैकी परतून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटं आपण छान ही भाजी परतून घेणार आहोत आणि त्यानंतर छान भाजी शिजवण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत. म्हणजे छानपैकी पटकन ही भाजी शिजेल. तर पाहू शकता भाजी छानपैकी आपली शिजली गेली आहे. तर आपण टाकली होती त्यावेळेला ही भाजी कढई भरून होती, पण शिजल्यानंतर पाहू शकता अतिशय थोड्या प्रमाणात ही भाजी तयार होते. आणि ही भाजी मध्ये घालणार आहोत आपण शेंगदाण्याचा कुट्टा. थोडा जाडसर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट करायचा आहे. त्यानंतर घालणार आहोत चवीनुसार तिखट आणि हळद. या व्यतिरिक्त कोणतेच मसाले यामध्ये आपण यूज करणार नाही आहे. ह्याच मसाल्याने आपली भाजी अतिशय चविष्ट तयार होते. आणि त्यानंतर उलटपुलट करून घेणार आहोत. पाहू शकता या भाजीची क्वांटिटी किती कमी झाली आहे. तर आपली ही भाजी रेडी झाली आहे. पाहू शकता किती दिसायला मस्त अशी दिसत आहे. खायला तर खूप अप्रतिम अशी भाजी लागते. तर ही भाजी सहसा भाकरीसोबत अतिशय चविष्ट आणि रुचकर लागते. तर कशी वाटली ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला? तर अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही नक्की करून खा आणि सांगा की तुमच्या कशा झाल्या आहेत. कशी वाटली ह्या भाजीची रेसिपी? जर तुम्हाला या भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.